आणि दीपलक्ष्मी नागरी सरकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन होत आहे. सदर कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले डॉक्टर दिलीपजी गरुड यांचे मी प्रथमतः संस्थेच्या वतीनं स्वागत करतो. यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे नाही म्हणता येतात आपले चेअरमन साहेब शिरीची चिटणीस, तसेच संचालक मंडळातील सर्व पदाधिकारी, संस्थेतील सेवक, शाखाधिकारी, तसेच इतर चिंतक आणि ठेवीदार यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. प्रथमतः संस्थेच्या वतीनं डॉक्टर साहेबांचं स्वागत चिटणीस साहेबांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. दीपलक्ष्मी पतसंस्था ही सातारा शहर आणि परिसरात 7 शाखांद्वारे कार्यरत असून संस्थेच्या 50 कोटीच्या खेळी झालेल्या गेली 25 वर्ष आर्थिक सेवा तर ही संस्था देतच असते. पण त्या व्यतिरिक्त संस्थेने अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले. आर्थिक सेवेपुरती मर्यादित न राहता दीपलक्ष्मी पतसंस्था सातारा शहर आणि परिसरात सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत असते. लोकांमध्ये परिवर्तन घडावं यासाठी संस्थेतर्फे व्याख्यानं, मग विविध मान्यवरांची चर्चासत्र या हॉलमध्ये आयोजित केली जातात. सातारा शहरात दीपलक्ष्मी पतसंस्थेची एक ओळख निर्माण झालेली आहे. शहरात कुठेही आपण विचारल्यानंतर दीपलक्ष्मी पतसंस्था म्हणजे एक सांस्कृतिक कार्यक्रम घेणारी पतसंस्था म्हणून कोणी तुम्हाला लगेच पत्ता तिथं सांगू शकतं. तर एवढं जे कार्य आम्ही करतो याला आमच्या चिटणीस साहेबांचं भरपूर मार्गदर्शन लाभलेलं असतं. संचालक मंडळाचं चांगलं सहकार्य आहे. सर्व एकमतानं काम करत असल्यामुळे संस्था अल्पावधीतच भरभराटीस आलेली आहे. संस्थेनं 50 कोटीच्या ठेवी उभ्या केलेल्या असून साधारण 35 कोटीचं कर्ज वाटप संस्थेकडून झालेलं आहे. मी संस्थेचे चेअरमन चिटणीस साहेबांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक दीपलक्ष्मी नागरी सरकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकाचं प्रकाशन आज महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध व्याख्याते आणि विशेषतः मुलांसाठी काम करणारा व्यक्ती आणि अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेत कार्यवाह डॉक्टर दिलीप गरुड यांच्या हस्ते होत आहे. मला अतिशय आनंद यासाठी वाटला की मी त्यांना 2 दिवसापूर्वी सातारचं आमंत्रण दिलं. आजचं 10वं अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संमेलन लोकमनोरम शिक्षक हे MIDC शाळेमध्ये झालं. उद्या 11वं साहित्य संमेलन बालकुमार नागेवाडी शाळेत होत आहे. आणि आपल्या सर्वांना विश्वास धरण्याची आठवण असलेली व्यक्तिमत्व आहे. म्हणजे त्यांचं वय 70च्या पुढे गेलेलं आहे, परंतु एसटीने प्रवास करणं कोणतीही अपेक्षा न ठेवणं आणि विशेषतः विद्यार्थी वर्गामधला जागृती आणणं, सहानुभूतीचे वारसा चालवणारा असं हे महाराष्ट्रातलं व्यक्तिमत्व आहे. वास्तविक 5 वाजता आपला कार्यक्रम घ्यायचा होता, बरीच मंडळी येऊन गेली, परंतु जागतिक मराठी संमेलन जे म्हणतो, जागतिक मराठी अकादमी जी आहे त्याचे शरद पवार अध्यक्ष आहेत, रामदास फुटाणे जी प्रमुख आहेत आणि त्यांची पत्रकार परिषद होती. मी त्याचा एक पदाधिकारी आहे आणि सातारचा म्हणून मला तिथे उपस्थित राहायचं होतं. ते 5-6 वर्षापूर्वी ग्रंथ महोत्सवाबरोबर संमेलन पण आपण घेतलेलं होतं. त्यामुळे शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी साहेब, त्याचबरोबर सातारा जिल्ह्याला कलेक्टर असणारे ज्यांचं ग्रंथ महोत्सवाला उपयोग झाला, आपल्या सर्वांना उपयोग झाला असे ते जे विकास देशमुख जे होते ते पण. तर ती पत्रकार परिषद होती म्हणून थोडंसं आपण उशिरा आज करत आहोत. परंतु मला परवा दिवशीचं उदाहरण सांगितलं पाहिजे की दळवी साहेबांच्या हस्ते श्रीपाल सबनीसांच्या पुस्तकाचं गौरवग्रंथाचं प्रकाशन पुण्यामध्ये झालं. दीपलक्ष्मी पतसंस्था जे आता पुण्यामध्ये दीपलक्ष्मी पतसंस्था सर्वांना माहिती झालेली आहे. त्यांनी असा उद्गार काढले की महाराष्ट्रामध्ये
अशा प्रकारची पतसंस्था काम करणं हे फार महत्त्वाचं आहे. जी जाहिरात करत म्हणजे आमचं एक मला जाहिरात कुठेही दिसणार, परंतु आमच्या ह्या कॅलेंडरची मात्र या कॅलेंडरची मात्र सगळी मंडळी, विशेषतः आमचे ठेवीदार, त्याच्यानंतर जे सभासद आहेत ते वाट बघत असतात. आणि कालचीच गोष्ट आहे, मी उभा होतो आणि कॅलेंडर मागायला एक व्यक्ती आली होती, तर त्यांना सांगावं लागलं की नाही उद्या या. तर हे जे श्रेय आहे सगळं, हे श्रेय या संस्थेतल्या स्टाफचं आहे. म्हणजे आपल्याला आपण जे म्हणतो की बदल हा काय वेळेला असं होतं की माणूस वयाने वाढत जातो आणि तो बदलाला मात्र नाकारत असतो. वयाने वाढत जात असताना त्या ठिकाणी असणारा बदल हा आपण समजून घेतला पाहिजे. आता या पुढच्या काळात म्हणजे एक काळ असा होता की पतसंस्थेमध्ये कर्जदार येऊन थांबत होते बाहेर, चेअरमनची गाडी यायची, संचालकाची गाडी यायची आणि एक मोठ्या प्रकारचा एक पोकळी होती. म्हणजे बँकांच्या दारात जाऊ शकत नव्हतं, तर बँकाच त्यांच्या दारात होतं. त्याच्यामुळे याच्या पुढचा जो काळ आहे हा पतसंस्थेच्या स्टाफवर अवलंबून असणारा काळ आहे. आणि मला आनंद असा वाटतो की गेल्या 10 वर्षात हळूहळू कुठली गोष्ट देखील बदलत नाही. गेल्या 10 वर्षामध्ये हळूहळू आमच्या ह्या सर्व स्टाफने, त्याच्यामध्ये विशेषतः विनायक भोसले यांचं नाव घेतलं पाहिजे, कळसकरांचं नाव घेतलं पाहिजे, अभिनंद मोरे, अग्निश शिंदे त्याच्याबरोबर देवरे आहेत, नंतर आपला हा लक्ष्मण कदम आहेत आणि सागर पोगाडे, या सगळ्या म्हणजे या पतसंस्थेमध्ये गेल्या 10 वर्ष स्टाफ भरतीच नाही. 10 का जास्त नाही, म्हणजे 15 कोटीला जेवढा स्टाफ आहे 50 कोटी. ही एक अतिशय आनंदाची बाब आहे. आणि झालेल्या दुरुस्त करत 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 आम्ही अतिशय आता चांगल्या मार्गावर, म्हणजे पूर्वी आमची काही मोठी कर्ज देण्याची पद्धत होती, त्यावेळेचा तो काळ होता तसा बदलला काळ आणि अतिशय सक्षमपणे ही पतसंस्था चालवत आहे. त्यामुळं आपण जे म्हणतो की अधिकाराचं वाटप, म्हणजे कालच मला आनंदाने सांगितलं पाहिजे, नाव पण माहीत नाही, पण ती एक व्यक्ती, मी एका बारशाला गेलो होतो आपल्या प्रीती हॉलच्या तिथे, नरीमन हॉलला, आणि एक व्यक्ती म्हणजे मला घेऊन मला ते लक्ष्मीला पत्र दाखवतो, मला कळलं काय आहे, तर ते नाही म्हणजे मला कर्ज मंजूर झालेलं आहे आणि मला मिळत असं सांगत होतं, आनंदाने सांगत होतं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे वा, हे या गोष्टी होणं गरजेचं आहे. म्हणजे आज पतसंस्थेचा स्टाफ हा संचालक आहे, पतसंस्थेचा स्टाफ हा प्रमुख आहे, आणि त्याहीपेक्षा हा पतसंस्थेचा स्टाफ सगळा आमच्या सर्व ग्राहकाशी निगडीत आहे. म्हणजे एखाद्याची चुकीच्या कारणाने बदली झालेली असेल ती रद्द सुद्धा आमचा स्टाफ करून आणतो. एखाद्याला शाळेमध्ये ऍडमिशन पाहिजे त्याला ती मिळवून दिली जाते, एखाद्याला पोलीस स्टेशनला अडचण आहे ती त्याला मदत होते. कारण ही पतसंस्था मल्टी आहे, म्हणायला फायनान्शियल आहे, परंतु लोकांच्या जीवनामधल्या सर्व गोष्टीशी निगडीत आहे. त्यामुळे आपण जेव्हा कॅलेंडर बघतो तेव्हा तुम्हाला प्रत्येक पानावर एक साधारण 2 फोटो असे दिसतील की वेगवेगळे कार्यक्रम घडवून आणलेले फोटो आहेत, आणि त्याचा उपयोग नक्की होऊ शकतो. म्हणजे उद्याच्या कालावधीमध्ये आमच्यातलं कोणी जरी मुंबईला रामास्वामी म्हणून कलेक्टर त्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं दीपलक्ष्मी पतसंस्थेत असं ते लगेच ते मदत करतात, कारण त्यांना ती माहिती आहे उदाहरणार्थ. त्यामुळं अशा पद्धतीचं काम करणं बाकीच्या पतसंस्थेने पण शिकलं पाहिजे, असा आदर्श ही पतसंस्था देत आहे. मला खात्री आहे की येत्या 2 वर्षामध्ये आणखी ही पतसंस्था प्रगती करून अतिशय सक्षमपणे स्वतःच्या पायावर वेगवेगळे उपक्रम राबवत राहील. आपण या ठिकाणी करून हे शिक्षक होते, सेवानिवृत्त शिक्षक आहेत, मराठीवर त्यांचं प्रभुत्व आहे, त्यांचे 30 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, आणि त्याचं लिखाण ते दिवाळी चालू असतं, सगळीकडे चालू असतं. परंतु आज त्याच्या हस्ते हे प्रकाशन होतं, ही अतिशय आनंदाची बाब आहे. मला माहिती की नक्कीच ते पुढील कालावधीमध्ये या पतसंस्थेचं काम बघून लोकांना सांगतील असं आपण करायला पाहिजे. किंवा अमरेंद्र भास्कर सुद्धा दिनदर्शिकेचं कॅलेंडर उद्याच्या कालावधीमध्ये निघालं तर ते काय महत्त्वाचं वाटेल. तेवढ्यासाठी की वर्षभरातल्या बहुतेक कार्यक्रमाचं कॅलेंडरच्या फोटोमुळे आपल्याला वर्षभर लक्षात येतं, अरे हा कार्यक्रम झाला, हे हजर होते. अशा पद्धतीचं एक वातावरण त्या पतसंस्थेने केलेलं आहे. दुसरा म्हणजे सातारा जिल्ह्याचा जो ग्रंथमहोत्सव साहित्य संमेलन गेली 24 वर्ष चालू आहे,
त्याचं कामकाज इथनं जात असतं. तर ही सुद्धा एक महत्वाची बाब आहे. अशा पद्धतीतून ही कामकाज करणारी पतसंस्था त्याची भरभराट व्हावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आता गरुड असतील, आम्ही असतो हळूहळू अशा टप्प्यावर आहोत की हळूहळू काय म्हणतो आपण रिटायरमेंट निवृत्ती. त्यामुळे तुमचं चांगल्या पद्धतीतून नियोजन करून, कारण तेवढा आपण वेळ देऊ शकत नाही. आता माझ्यासारख्याला तर पुण्यामध्ये आता म्हणजे उदाहरणार्थ मला उद्या 2 कार्यक्रमाला आमंत्रण पाहिजे, जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ परवा केसरीचा वर्धापन दिन मी जाऊ शकत नाही, काल सकाळचा वर्धापन दिन होता पुण्यामधला. ही सगळी मंडळी पुण्यामधली तुम्हाला उपयोगी पडणारी आहे. पण तुम्हाला उपयोगी पडण्यासाठी मला आता तिथं सुद्धा जास्त वेळ देणं हे सुद्धा हळूहळू महत्त्वाचं होत चाललेलं आहे. 2 वर्षामध्ये ह्या पतसंस्थेचं अतिशय चांगल्या पद्धतीनं एक नवीन नेतृत्व हळूहळू कसं तयार होईल आणि बेसिकली स्टाफच्या माध्यमातून कसं तयार होईल हा पण प्रयत्न केला पाहिजे. पुन्हा एकदा मी गरुडचं स्वागत करतो. गरुड यांचा उपयोग तुम्हा सर्वांना आहे त्याच्याबद्दल मला खात्री आहे. आणि त्याच्यानंतर मी त्यांना विनंती करतो की आपण या कार्यालयाचं प्रकाशन करावं. पुढच्या कॅलेंडर प्रकाशनाच्या वेळेला हा आजचा फोटो तुमच्या काय कॅलेंडरवर या की सगळे वर या या की वर या गर्ल्स करिअर जवळ पण काढा. शाळेमध्ये शिक्षक होतो त्यामुळे ओव्हरऑल बोलायची सवय. आणि शाळेमध्ये शिकवत असताना आमची हेडमास्टर राऊंड घेतात पराठ्यामध्ये, ते बसून शिकवतात, तो ओव्हरऑल शिकवतात. आम्ही ओव्हरऑल बोलायची सवय, शिकवायची सवय. माझं नाव दिलीप गरुड. येरवड्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयामध्ये मी शिक्षक म्हणून काम केलं, मुख्याध्यापक झालो होतो. आणि आता निवृत्त झालो. त्याला आता 12 वर्ष झाली. म्हणजे येत्या 10 जानेवारीला मला 70 वर्ष पूर्ण होती. तर मला सामाजिक काम करायची हौस आहे. विषय करून मुलांना गोष्टी सांगणे, कथाकथन करणे वगैरे वगैरे. चिटणीस साहेब आमचे मित्र आहेत. पुण्यामध्ये अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था आहे, मुलांसाठी काम करतात. मुलांसाठी आम्ही दिवाळी अंक काढतो, कथाकथन स्पर्धा घेतो, कथा घेतो, स्पर्धा घेतो वगैरे. तर हे त्या संस्थेचे विश्वस्त आहे. आमचे सहकारी आहेत पण विश्वस्त आहे. आणि या दिव्यलक्ष्मी नागरी पतपेढीचे सुद्धा ते चेअरमन आहे. आज त्यांनी मला बोलवलं. पूर्वी एकदा मी इथे येऊन गेलो होतो, त्याला बरीच वर्ष झाली. आणि आज पुन्हा यायचा योग आला. चिटणीस सर आणि त्यांचे सगळे सहकारी त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो की तुम्ही असे चांगले चांगले उपक्रम राबवता. म्हणजे आता दिनदर्शिका प्रकाशित करणं, काही साहित्यिक कार्यक्रम असतील तर त्याला देणगी देणं किंवा मदत करणं वगैरे वगैरे. हे साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमांना मदत देणं आणि जाहिरातीवर विनाकारण खर्च करण्यापेक्षा हे कार्यक्रम चांगले आहेत, स्तुत्य आहेत असं माझं म्हणणं आहे. आत्तापर्यंत मी पुस्तकाचं प्रकाशन केलं शिक्षक असल्यामुळं. आणि कुठं उद्घाटनाचे कार्यक्रम झाले, मुलांचे संमेलन वगैरे. पण दिनदर्शिकेचं प्रकाशन माझ्या हातून प्रथमच होतंय आणि ते तुमच्यामुळे योग आला. आणि ते दिनदर्शिकेचं प्रकाशन झालं हे मी अत्यंत आनंदाने जाहीर करतो. पतपेढीचं नाव आहे मोठं छान आहे, दीपलक्ष्मी, ज्याच्यामध्ये 2 शब्द आहेत. दीप आहे, दीप हे आपलं तेजाचं प्रतीक आहे.
शुभ आपण मानतो दिन. आणि लक्ष्मी तर सगळ्यांना हवीच असेल. हा सगळा आयुष्याचा उठावेटा खटाटो प्रयत्न हा लक्ष्मीसाठीच असतो. आणि लक्ष्मी असली तर घरामध्ये सुख समाधान नांदतं, तर ती मिळवायचीच असते. तर अशा ही तुमची पतपेढी गेली 20 वर्ष हा सुंदर उपक्रम राबवते आहे. तुमच्या उपक्रमशीलतेला मी धन्यवाद देतो, कौतुक करतो. आणि आता साताऱ्याला आलोय, 1-2 प्रसंग सांगावे. मी येत असताना विचार केला, साताऱ्यामध्ये आलोय, लढवय्ये लोकांची भूमी, क्रांतिकारकांची भूमी. नाना पाटील पूर्वी सांगली जिल्हा आणि सातारा जिल्हा एक होता, नंतर ते वेगळे झाले. पण सातारा म्हणलं की नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, नागनाथ अण्णाराव नायकवडी, GD लाड, या सगळ्या लोकांची नावं आपल्याला आठवतात. मी 1-2 प्रसंग सांगतो. यशवंतरावांची एक आठवण मला सांगावीशी वाटते. माझ्याकडे एक पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये यशवंतरावांच्या भरपूर आठवणी आहेत. म्हणजे यशवंतराव आपल्या सातारचे किती मोठे होते त्याच्यामध्ये मला कल्पना आहे. यशवंतराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. नंतर पंडित नेहरूंनी त्यांना दिल्लीला बोलून घेतलं, संरक्षण मंत्री दिलं. पण इथं मुख्यमंत्री होते, चांगले रसिक वाचक होते, साहित्यिक होते, उत्तम वक्ते होते आणि सहृदय असे ते मुख्यमंत्री होते. एकदा त्यांचा दौरा मराठवाड्यामध्ये होता. गाडीमध्ये बसले होते, ड्रायव्हर गाडी चालवत होता. पुढं गाड्यांचा ताफा, मागं गाड्यांचा ताफा. आणि पूर्वी पेपरमध्ये येत असं छापून की मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे, कुठल्या मार्गाने जाणार, किती वाजता जाणार वगैरे. एका खेडेगावाच्या वस्तीवरच्या काही लोकांनी वाचलं, अरे दुपारी 12 वाजता यशवंतराव आपल्या समोरच्या मार्गाने जाणार. आता छोटी वस्ती 20-25 घरांची, तिथं लोकही थोडे होते. त्याची काही लोक असं म्हणाले, आपण यशवंतरावांना भेटूया. दुसरा म्हणाला, येण्याचं फळ, ते मुख्यमंत्री आपली वस्ती किती छोटी, आपल्याला ते भेटतील का? आणि म्हणजे त्यांचं स्वागत करू. आपण असं ऐकलंय की ते माणसं डावलून पुढं जात नाही. मग काय करायचं? म्हणजे त्यांना एक हार देऊया, हार, आणि स्वागत करूया. आपली काही मागणी नाही, इथं पाणी आलं पाहिजे, इथं रस्ता झाला पाहिजे, मागणी काय नाही, प्रेमाने भेटायचं. आणि बरोबर 12 वाजता त्या गावातली 10-12 मुलं, प्रौढ माणसं आणि वृद्ध माणसं थांबली. आता म्हणजे स्वागत कोणाच्या हस्ते करायचं? आपण ज्येष्ठांना मान देतो, ही आपली संस्कृती. आणि म्हणून एक 80-82 वर्षाचे आजोबा त्यांच्या हातामध्ये तो हार दिला. पण ती वस्ती मोठी उपक्रमशील होती तुमच्यासाठी. तो फुलांचा हार नव्हता, तो नोटांचा हार होता. आणि जुन्या काळी नोटा म्हणजे रुपयाची नोट, माहिती आहे तो 1 रुपयाची. त्यांनी मग असे 12-15 रुपयाचे ते नोटांचा हार आपला केला आहे. ते थांबले आंब्याच्या झाडाखाली. आता गाडी येईल आणि तो सायरन वगैरे मुख्यमंत्र्याचा ताफा येणार. आणि मग माणसं आवाज आली, उठली. आणि मग गाड्यांचा ताफा आला की ते आजोबा असे पुढं झाले आणि बाकीचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर असा हात, थांबा 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 थांबा. यशवंतरावांनी सांगितलं, गाड्या थांबवा. गाड्या थांबल्या. आणि मग यशवंतराव खाली उतरले. लोकल घातलेलं नेहरू सदरा, टोपी, आपली महाराष्ट्रीयन संस्कृती. राम राम मंडळी, राम राम. काय काम आहे? त्यांना वाटलं काही निवेदन देतील, आमच्या इथं रस्ता करा, काय विहीर खोदून द्या, पाण्याची व्यवस्था करा वगैरे वगैरे. कुठली वस्ती ही डवळेवाडी. बरं, काय निवेदन वगैरे नाही? म्हणजे तुम्ही ह्या रस्त्याने जाणार, पेपरला वाटलं तुमचे स्वागत आहे. बरं बरं, चला काय करायचं? त्याची म्हातारी पुढे झाली आणि त्यांनी नोटांचा हार यशवंतरावांच्या गळ्यात घातला. यशवंतराव चकित झाले, नोटांचा हार, आतापर्यंत हार थोडे मिळाले पण नोटांचा हार ते चकित झाले. आणि म्हणजे पैसे दिले मला. त्या म्हाताऱ्याने यशवंतरावांच्या खांद्यावर हात ठेवला, वयाचा अधिकार म्हणून. म्हणले, असू दे, तुला खाऊला होते, तुला खाऊला होते. यशवंतराव म्हणजे, बाबा मला काय, असू दे, तुला खाऊला होते. बरं बरं. त्यांनी गळ्यातला हार काढला, असं पाहत राहिले. बरं मंडळी, येतो. दौरा मोठा. बरं ठीक आहे. आणि यशवंतराव गाडीमध्ये बसले. मंडळींना आनंद झाला. यशवंतराव थांबले आपल्यासाठी, आपला हार स्वीकारला, आपल्याशी बोलले. आजोबा म्हणाले, माझ्या खांद्यावर हात ठेवला. माणसाला त्याचं फार कौतुक होतं. आणि गाड्या निघून गेल्या. यशवंतराव मागं बसले होते. ड्रायव्हर गाडी चालवत होता. आणि यशवंतरावच्या डोळ्यातून घळ 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 आसू उघडत होते. आणि यशवंतरावच्या वडिलांचं निधन ते लहान असताना झाले होते. आणि वडील तिचा प्रेमाचा हात पाठीवरून फिरणार होता की बाबा, हे जर तुला गाडीगाडीला पैसे घे, गोळ्या आणायला पैसे घे,
तो जो पितृवत्सल हात तो पाठीमध्ये धरला नव्हता. पण त्यांना वाटलं आज वडिलांनी मुलाला खाऊला पैसे दिले, म्हणजे यशवंतरावच्या डोळ्यातनं अश्रू ओघळत होते आणि ड्रायव्हर त्या काचेमधून म्हणजे आरशामधून पाहत होता. यशवंतरावच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. तर असे सहृदय मुख्यमंत्री आपल्याला लाभले आणि तुमच्या सातारचे जे होते म्हणून त्यांची एक आठवण. अजून एक सांगू काय? ठीक. वसंतदादांची सांगतो. पुण्यामध्ये माझे एक मित्र आहेत चंद्रकांत देवंगोले म्हणून, आणि ते गपप्रधान यांचे सहाय्यक होते, म्हणजे मदतनीस होते. ती त्यांच्याबरोबर नेहमी असायची. अजूनही पुण्यामध्ये आहे. आणि नागोगरांचे जे घर आहे ते नागोगरांनी यांना दिले वरचे मजला वापरायला, आमच्या चंद्रकांत देवंगोले. इतके ते ऑनेस्ट आणि नेहमी बरोबर असायचे. तर गपप्रधान आमदार होते, विरोधी पक्षातले होते पण आमदार होते, आणि हे त्यांच्याबरोबर नेहमी असायचे. चंद्रकांत देवंगोले आमदार निवासात वगैरे. एकदा दोघं जण निघाली मंत्रालयात आणि म्हणाले, अरे चंद्रकांत, वसंतदादांचं हे आहे ऑफिस, भेटायचं का त्यांना? बघ बरं गर्दी किती आहे. आता मुख्यमंत्री म्हटल्यावर गर्दी प्रचंड राहणार. प्रत्येकाची कामं, कोणाला नोकरी पाहिजे, कोणाला बदली पाहिजे, कोणाला शैक्षणिक संस्था पाहिजे, कोणाला अनुदान पाहिजे वगैरे वगैरे, असे लोक बसलेली आणि यशवंत राहतलं पाहिजे. ते चंद्रकांतनी पाहिलं देवंगोलेंनी, म्हणजे गर्दी आहे बाहेर फार, म्हणजे भेटायला वेळ लागेल. मग ते म्हणाले असं करा, आता गपप्रधान म्हणजे समाजवादी विचारसरणीचे त्यांना मान खा, म्हणजे चिठ्ठी टाक पाठवून पहा, भेटले तर भेटले तर निघाले. गपप्रधानांनी त्या शिपायाकडून ती चिठ्ठी असते ना, आपलं नाव काय, फोन नंबर काय, ती चिठ्ठी दिली आणि आत गेली. आत चिठ्ठी गेली. हे सगळे लोक भेटायला ताटकळले. वसंतदादांना चिठ्ठी दिली, ते नाव पाहिलं गपप्रधान एका क्षणात उठले आणि तो दरवाजाकडून बाहेर आले. अहो म्हटले, प्रधान साहेब या या या. अहो म्हटले, चिठ्ठी कशाला आत पाठवायची? हा दरवाजा तुमच्यासाठी सदैव खुला आहे. तुमच्यासारखी समाजवादी आणि तळमळीची माणसं राहिलीच कुठं त्याग करणारी. आणि म्हणले, त्यांना मास्तर म्हणजे सगळे 5 पैशाचं कार्ड जरी तुम्ही पाठवलं असतं, कळलं का, तरी तुमचं काम झालं म्हणून समजा. आता हे तर काय नेहमी येतातच म्हणले, यांची गोष्ट वेगळी, तुमची गोष्ट वेगळी. सांगायचा मुद्दा असा की महाराष्ट्राला असे सुसंस्कृतपणे शिक्षणावर अवलंबून नसतं. म्हणजे मी समजा MA आहे, PhD आहे, पण सुसंस्कृत असेलच असं नाही. कळलं का? सुसंस्कृतपण हे तुमच्या वर्तनावर अवलंबून आहे, आणि ते वर्तन तुमच्या आईवडिलांनी, समाजाने, आजूबाजूच्या लोकांनी कसे संस्कार केले त्याच्यावर अवलंबून आहे. वाचनाने संस्कार होतो, पण आजूबाजूच्या परिसरामधला संस्कार असतो. मी सातारच्या परिसरामध्ये आलो, 2 व्यक्तींच्या आठवणी दाखवायची संधी मिळाली आणि तुम्ही बोलायची संधी दिली, आणि माझ्या हातून दीपदर्शिनी कॅलेंडरचं दिनदर्शिकेचं प्रकाशन झालं. मला आनंद वाटतो आहे. गरुडांचं गरुड पुराण फार दीर्घ ताणवलं असं मला वाटत नाही, आणि माझं आडनाव गरुड असलं तरी मी नेहमी जमिनीवरच असतो. असा जमिनीवर पाय असलेला दिलीप गरुड, माझंही गरुड पुराण 5 मिनिटाचं इथं थांबवतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. खरं तर दिनदर्शिकेचं प्रकाशन आहे. गरुड साहेबांनी खूप छान आठवणी सांगितल्या. दिनदर्शिका हा असा भाग आहे की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी जगण्याशी निगडीत असणारा भाग आहे असं मला नेहमी वाटतं. पहिलं पान आपण आयुष्याचं जसं उलगडतो तसं दर वर्षातही पहिलं पान उलगडतो. अनेक माणसं आपल्या आयुष्यात येतात जात असतात. वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या माणसांनी आपलं आयुष्य समृद्ध होत असतं. प्रत्येक वर्ष आपल्याला काहीतरी वेगळं देऊन जातं. सुखाचे क्षण असू देत, काही दुःखाचे क्षण असू देत, पण आपल्याला त्याला स्वीकारावं लागतं की आपण टाळता येत नाही प्रत्येक पान. मला वाटतं की कितीतरी आठवणी, आज ह्याच्यात तर आठवणींची छायाचित्र आहेत, पण अनेक माणसं आपल्या आयुष्यात येत जातात. त्यांच्या आठवणी काही काही कार्यक्रमांनुसार आपल्या मनात असलेल्या असतात. जसे दिनवार असतात, कुणाचे मोठ्या कर्तृत्ववान पुरुषांच्या पुण्यतिथी असतात, जयंत्या असतात, आपल्या आप्तांचे काही काही असतात, म्हणजे गेलेल्या माणसांचे सुद्धा आपण श्राद्ध आहे वगैरे म्हणतो. अशा अनेक आठवणींशी संबंधित असणारे महिने असतात, तारखा असतात. या सगळ्यांशी कुठंतरी आपलं आयुष्य बांधलेलं असतं असं नेहमी वाटतं. कारण नक्कीच आपल्याला प्रत्येक वेळी आपण दर महिन्याला बघताना आपण त्याचा नेहमी विचार करत असतो, मग कधी कर्जाच्या हप्त्यापासून असू दे किंवा इतर काही असू दे. पण मला नेहमी वाटतं की ही जेव्हा पानं उलटत असतात आणि शेवटची जेव्हा शेवटचं डिसेंबर महिन्याचं पान असतं
सगळ्या आयुष्यात आपण वर्षभरात आपण किती माणसांशी चांगले वागलो, किती माणसांच्या बरोबर आपला माणूस मेळ घातला गेला, किती माणसांना आपण कळत नकळत दुखावलं गेलो, ह्या सगळ्यांच्या हिशोबमध्ये ही सगळी दिनदर्शिका असते. ह्या अदृश्य गोष्टींची माहिती आपण या पानाच्या सणावळीत किंवा चौकटीत येऊ शकत नाही, पण आपल्या मनात एक दिनदर्शिका नेहमी असते, त्यात कुठेतरी नोंदलेलं असतं असं मला वाटतं. आणि जेव्हा आपण ह्या दिनदर्शिकेचं शेवटचं पान उलटून डिसेंबर संपून जानेवारीला सुरुवात करत असतो, तेव्हा मला वाटतं की ह्यावेळी कुठे आपल्या आयुष्यात समाधानाची रेषा उमटली का हे प्रत्येकाने बघायला पाहिजे. आणि ही उमटलेली रेषा पुढच्या वर्षात कशी मोठी होईल, किती मोठी होईल, याचाही सगळ्यांनी आपण प्रयत्न केला पाहिजे. तर ह्या उलटणाऱ्या पानांना आपल्या आयुष्यात एक वेगळा अर्थ असतो असं मला वाटतं. आज चिटणीस सर एक वेगळ्या पद्धतीचा नेहमी माणूस मेळ घालत असतात. किती प्रकारची माणसं वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने येतात. म्हणजे आमच्या मिलिंद जोशींनी ह्या वर्षी तर एक व्हिडिओ टाकला यावेळी वर्षात. मला कौतुक वाटलं की किती प्रकारची माणसं त्यांच्या आयुष्यातून गेली. अगदी हृदयनाथांच्या पासूनचे अनेक माणसं, म्हणजे प्रत्येकी मोठीच माणसं आयुष्यात यायला पाहिजे तशातला नाही. खूप साधारण माणसं सुद्धा असाधारण काम केलेली माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि क्षणकाल येतात तर काहीतरी आपल्याला देऊन जातात. त्याच्यात परत की आयुष्यात भेटतातच असं नाही, कधी प्रवासात सुद्धा भेटतात. आपण हा प्रवास करत असतो, पण ह्या सगळ्यांचा लेखाजोखा म्हणजे आयुष्य असतं आणि त्याचा आयुष्याचा एक तुकडा म्हणजे तो ते वर्ष असतं. आणि ह्या वर्षाचं आपण अशा पद्धतीने दिनदर्शिकेच्या रूपाने आज प्रकाशन करत आहोत. मला वाटतं की जेव्हा आपण सगळ्यांनी शेवटचं पान आपण पुढच्या 25 डिसेंबरचं जेव्हा करतो, त्यावेळी आपल्या प्रत्येकाची समाधानाची रेषी आणि आनंदाची रेषी वाढलेली असेल. आयुष्य किती असता हा भाग नसतो, जन्म कधी घ्यायचा आपल्या हातात नाही आणि मृत्यूचा वेळही आपण सांगू शकत नसतो. पण ही पानं मात्र नियती काय वेळेला आपल्या पंचायत असते. पण ह्याला सामोरी जाताना आपण कसं जायचं हे जास्त म्हणतात असं मला वाटतं. आज चिटणीस साहेबांनी अचानक मी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहतो, अग्निष्ठांचा फोनही आला. खूप आनंद वाटला की या कार्यक्रमाला उपस्थित राहता गरुड साहेबांची 2 आठवणी ऐकता आल्या. हा आठवणीचा सगळा लेखाजोखा म्हणजेच आयुष्य माणसाचं असतं. मला वाटतं की पानं फक्त उलटली जातात. मी पुन्हा एकदा मनापासून चिटणीस साहेबांना आणि दीपलक्ष्मी पतसंस्थेला मनापासून शुभेच्छा देतो. कारण या इथल्या ह्या वास्तूमुळे आम्ही सुद्धा खूप समृद्ध झालेलो आहे, हे नाकारता येत नाही माणसाने. कुठून आपण क्षण वेचलेले असतात समृद्धीचे, याची गोळाबेरीज करता येत नाही. ही आकड्यांचे गणित असेल तरी प्रत्येक माणसाचं आयुष्याचं गणित वेगळेलं आहे. त्यामुळे ह्या गणितात बाकी उरते का किंवा भाग जातो का याचा अर्थ नाही. हे गणित कसं सुटतं याला जास्त महत्त्व असतं असं मला वाटतं. या वास्तूनेही आम्हाला खूप आनंदाचे क्षण दिले. चिटणीस साहेबांनी खूप कार्यक्रमाच्या निमित्त आनंदाचे क्षण माझ्या वैयक्तिक आयुष्यातही देता आलेलं असतं. प्रत्येक गोष्टीचं ऋण व्यक्त करता येतात अशातला भाग नाही, पण हे सगळं गोळाबेरीज म्हणजे आयुष्य असतं. आणि हे सगळी येणारी वर्ष आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात चांगले जावं आणि सगळ्यांना 25 साल वेगळ्या पद्धतीनं आनंदाचं समृद्धीचं जावं. आणि दीपलक्ष्मी पतसंस्थेला आणि त्याच्यासोबत दीपलक्ष्मी फक्त लक्ष्मी नाही तर इथं सरस्वतीही नांदते, तर सरस्वतीची विणाही इथे झंकारत राहावं अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. एकच आठवण यशवंतराव चव्हाणांनी ही आपल्या दृष्टीने फार महत्वाची आहे. ती महत्वाची एवढ्यासाठी म्हटलं की माझा भाऊ 1979 साली गेला आणि तो किडनीने गेला आणि तो जवळपास 10 वर्ष आजारी होता, म्हणजे 12 वर्ष आजारी होता. पण त्याचं डायग्नोसिस झालं नंतर. मी जेव्हा आज विचार करतो की आजच्या काळात जर तो किडनीने आजारी असता तर तो चांगला असता, लग्न झालं असतं, त्याला मुलंबाळ झाले असतं. त्याआधी शक्य उदाहरणार्थ म्हणजे हे शोध सगळे किडनी ट्रान्सप्लांट ते सगळं आता चालू झालेलं आहे. हे आपण नशिबान आहोत. त्यातलं उदाहरण एकच, यशवंतराव चव्हाणांचे वडील चव्हाण हे नोकरीला होते आणि ते घरी गेले आणि स्टँडवरून असे घराकडे येत होते. यशवंतराव चव्हाण पळत त्याला जाऊन मिठी मारायला गेले. त्यांनी त्याला मिठी मारून दिली नाही बाजूला आणि मग यशवंतराव चव्हाण घरी आले. पत्नीला काहीतरी सांगितलं. पत्नीला सांगितल्याबरोबर पत्नीने ताबडतोब त्यांचं अंथरूण बाहेरच्या बाजूला असं वेगळं केलं. यशवंतराव चव्हाणांना जाऊ दिलं नाही आणि साधारण 2-3 दिवसात 4 दिवसामध्ये यशवंतराव चव्हाण गेले. म्हणजे कशाने गेले, सॉरी, यशवंतराव चव्हाणांचे वडील बळवंतराव चव्हाण गेले.
तर ते कशाने गेले तर प्लेगवर गेले. म्हणजे त्या काळात आता मला माझी आई सांगायची की माझे 2 भाऊ आणि वडील 2 दिवसात गेले. म्हणजे एकाला जाऊन पोचून येईपर्यंत दुसरा भाऊ गेला, त्याला पोचून येईपर्यंत वडील गेले. म्हणजे आपण जेव्हा हे विचार आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण किती चांगल्या काळामध्ये आरोग्याचं एक म्हणजे उदाहरणार्थ कोरोना आला म्हणजे एखादं मेडिसिन शोधण्यासाठी 10 वर्ष लागतात. त्याचे वेगवेगळे त्याचे शोध असतात, प्रयोग केले जातात, उंदरावर केला जातो, प्राण्यांवर केला जातो, मग तो माणसाकडे हळूहळू. पण कोरोनामध्ये वेळच नव्हता, त्यामुळं आपल्या जगामध्ये भारत त्याच्यावर आघाडी होता. त्यांनी वेगवेगळे शोध लावून ती लस शोधली. आपण आज आयुष्य अशा पद्धतीचं जगत आहोत. तर हे वाचलं पाहिजे. हे वाचलं की आपल्याला कळतं, आपल्या जीवनाचं महत्व कळतं. त्यांचं वाचन केलं की समाजाचं महत्व कळतं आणि त्याचबरोबर समाजामध्ये चांगलं वाईट वेचायचं कळतं. जसं त्यांनी सांगितलं तसं रोज बदलत असतं. मी काल चुकत असतो, आज नवीन कळतं, आज चुकत असतो, उद्या नवीन कळतं. हे आपण वेचत राहिलं पाहिजे आणि हे वेचण्यासाठी सुद्धा त्या दिनदर्शिका ह्या आपल्याला मदत करत असतात विशेषतः. आणि ही फार महत्वाची बाब आहे. त्याच्यामुळं दीपलक्ष्मी पतसंस्थेचं नाव अतिशय मोठं तयार झालेलं आहे. ते नाव आणखी मोठं करण्याची जबाबदारी विशेषतः आपल्या सर्वांच्यावर आहे. त्यासाठी आपण या निमित्ताने प्रयत्न करूया. आताच प्रदीप कांबळे आलेले आहेत, जेवण पार्टी आपले प्रल्हाद पार्टी आलेले आहेत. तर मी विनंती करतो की पुन्हा एकदा आपण कॅलेंडर घेऊन उभं राहू आणि आपलं प्रकाशन करूया आणि आभार मानून हा कार्यक्रम संपवूया. सगळे